नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, असा एक उपाय जो तुम्ही सकाळी केलात ना, तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाणार आहे. सकाळची सुरुवात जशी होते तसंच आपला पूर्ण दिवस जातो. म्हणूनच हा उपाय सकाळी सकाळी करायचा आहे. काय आहे तो उपाय? कोणती जादू आहे जी आपला दिवस सुंदर बनवणार आहे? चला जाणून घेऊया. सकारात्मक विचार किंवा अफर्मेशन म्हणजेच स्वतःला दिलेल्या स्वयंसूचना. जेव्हा आपण सकाळी उठल्यावर स्वतःशी सकारात्मक बोलतो, तेव्हा आपल्या सुप्त मनाला काही संकेत मिळतात आणि आपला आत्मविश्वास वाढतो. म्हणूनच सकाळची पहिली 10 ते 15 मिनिटं आपल्या मनासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात आपण जे विचार करतो ते आपल्या संपूर्ण दिवसाची दिशा ठरवतात. मानसशास्त्रानुसार सकारात्मक अफर्मेशनचा वापर केल्यानं तणाव कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते. म्हणजेच काय, सकारात्मक स्वयंसूचना स्वतःला दिल्याने आपली कार्यक्षमता वाढते आणि आपला दिवस चांगला जातो. नक्की काय करायचंय? तर सकाळी उठल्याबरोबर अंथरुणात बसून किंवा आरशासमोर उभं राहून काही खास वाक्य तुम्हाला म्हणायचंय. बोलताना मनापासून विश्वास ठेवायचा आहे आणि प्रत्येक वाक्य किमान 3 वेळा म्हणायचंय. कोणती आहेत ती वाक्य जी तुम्हाला स्वतःशी बोलायची आहे? त्यापैकी पहिलं वाक्य म्हणजे, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक सुंदर भेट आहे आणि मी त्याबद्दल कृतज्ञ आहे. जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपलं मन तक्रारी करण्याऐवजी आनंदाच्या शोधात असतं आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार त्यामुळे होतं. झालं पहिलं वाक्य. हे झालं पहिलं वाक्य. कोणतं आहे? आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक सुंदर भेट आहे आणि मी त्याबद्दल कृतज्ञ आहे. हे पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य म्हणजे, माझ्याकडे आजची सर्व कामं पूर्ण करण्यासाठी पुरेशी शक्ती आणि उत्साह आहे. या वाक्याचा फायदा असा होतो की आळस दूर होतो आणि तुम्ही तुमच्या कामासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतात. तिसरं वाक्य म्हणजे, मी शांत आहे, मी सुरक्षित आहे आणि मी स्वतःवर प्रेम करते किंवा मी स्वतःवर प्रेम करतो. हे तिसरं वाक्य. या वाक्याचा फायदा असा होतो, स्वतःवर प्रेम करणं आणि शांत राहणं. यामुळे बाह्य परिस्थितीचा तुमच्या मनावर परिणाम होत नाही. तुमचा आत्मविश्वास आपोआपच वाढतो. चौथं वाक्य म्हणजे, आज माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचे आनंदाने स्वागत करतो. यामुळे तुमचं मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि प्रगतीसाठी ओपन राहतं, तयार राहतं. पाचवं वाक्य म्हणजे, माझ्यासाठी सुख, समृद्धी आणि यश घेऊन येणारं आहे. हे वाक्य तुमच्या मनात भविष्याबद्दल सकारात्मकता निर्माण करतं. जेव्हा तुम्ही आव्हानांना सामोरे जाता, याला म्हणतात पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. अर्थात सकारात्मक स्वयंसूचना ज्या तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या स्वतःला द्यायच्या आहेत. आरशात बघून तुम्ही स्वतःला हे सगळं बोललात तरी चालेल किंवा अंथरुणात उठून बसल्या बसल्या तुम्ही स्वतःशी हा संवाद केला तरी चालेल. मानसशास्त्रीयदृष्ट्या आपल्या या सगळ्या गोष्टींमुळे नवीन ऊर्जा मिळत असते आणि आपला संपूर्ण दिवस चांगला जातो. आता तुमच्यापैकी काही जणांच्या मनात आलं असेल की काहीही सांगता राव, असं सगळं नुसतं विचार करूनच झालं असतं, तर मग काय पाहिजे होतं? हो, काय पाहिजे होतं, नाही का? मी काय म्हणते, हे करायला तुम्हाला खर्च आहे का? हे करायला तुम्हाला तोटा आहे का? हे करण्यात तुमचं नुकसान आहे का? नाही ना, करून तर बघा. उद्या सकाळी उठल्या-उठल्या ही वाक्य स्वतःशी बोलून बघा. काय सांगावं? एखादं महत्त्वाचं तुमचं न होणारं कामसुद्धा होईल. काय सांगावं? ही ऊर्जा तुमच्या आयुष्यात नव्याने प्रेरणा घेऊन येईल. जर तुमचं नुकसान होणार नाहीये, तर करून बघायला काय हरकत आहे? आणि अनुभव आल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे त्यातून बाकीच्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल. मानसशास्त्रात स्वयंसूचनांना अतिशय महत्त्व आहे. आपण स्वतःशी काय संवाद सांगतो, या गोष्टीला फार महत्त्व आहे. तुम्ही जरा निरीक्षण करा स्वतःचंच, की दिवसभरात तुम्ही स्वतःशी काय बोलत असता? तो संवाद नेमकी सकारात्मक असतो का? मी अशीच आहे, मी तशीच आहे, मला हे जमत नाहीये, मला ते जमत नाही. असा जर संवाद तुमचा असेल, तर तुमच्या विचारांचा परिणाम तुमच्या कृतीत दिसणार आहे आणि मग त्याचे नकारात्मक परिणाम तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्ही स्वतःशी जर चांगलं बोलला, स्वतःच्या चांगल्या सूचना केल्या, तर तुमच्याकडून चांगलंच काम होणार आहे. विचार बदला, जग बदलेल. हे तर तुम्ही ऐकलंच असेल. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले. मनाचे श्लोक म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशनच आहे. मनाच्या श्लोकांमध्ये मनाशी साधलेला संवाद आहे. मनालाच सकारात्मक गोष्टी करायला सांगितलंय आणि नकारात्मकतेपासून लांब राहायला सांगितलंय. म्हणजेच जे आपल्याला रामदास स्वामींनी फार पूर्वी करायला सांगितलेलं आहे, तेच नव्या स्वरूपात आपल्यासमोर येत आहे. अनेक जणांना रोज मनाचे श्लोक म्हणायची सवय असते. त्याचाही त्यांना चांगलाच अनुभव येतो. असणं
येत असणार आहे किंवा तुमच्यापैकी काही जणांना मनाचे श्लोक म्हणायला वेळ नसेल, नोकरी आहे, व्यवसाय आहे, रोज सकाळी गडबड असते, घाईत जावं लागतं, तर ठीक आहे. मनाचे श्लोक म्हणायला जर तुम्हाला जमत नसेल, तर स्वतःशीच 5-10 मिनिटं काढून ही चांगली वाक्य बोलून बघा. काय सांगावं? तुमचा दिवस बनेल आणि येणारा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. धन्यवाद.